मंडळी, ज्याच्या आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा या ओळीचा अख्खा महाराष्ट्र फॅन झालाय तो आपला लाडका गौरव मोरे फिल्टरपाड्याच्या निवडणुकीला उभा राहतोय. बघूया त्याच्या 25च्या प्रचाराला हास्याचं किती बहुमत मिळतंय ते. टाळ्यांच्या गजरात हास्यवीरांचं स्वागत करूया. भिकाऱ्यांनो नीट पाठ करा ना. काय बोलताय रे तुम्ही? गौरव मोरे चोर आहे. अरे गली गली में शोर है, जिंकणार गौरव मोरे असं आहे ना ते. आता घोषणा देऊन देऊन घासा कोरडा पडला. भूक लागली काय रे? मग अरे 3 घोषणा तरी पूर्ण करा. 2.5 घोषणा देत 2.5 आणि तुम्हाला भूक लागली लगेच. हे का पैसे आणि वडापाव खाऊन या लवकर या. कळलं काय? हे का सगळ्यांनी काय घे ह्याला पण ती. रे कोण आला रे कोण आला? फिल्टर पाड्याचा वाघ आला. कोण आला रे कोण आला? फिल्टर पाड्याचा वाघ आला. नमस्कार नागपूर. कैसा है? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा. नमस्कार नमस्कार. तर आज मी फिल्टरपाड्याच्या नगरसेवक पदासाठी उभा आहे. जस्ट इलेक्शनचा फॉर्म भरून आलोय. फिल्टरपाड्याचा भावी नगरसेवक गौरव मोरे. आणि आजपासून मी माझ्या प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. बस फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, बाकी काय नाही. आता पुढचा नगरसेवक गौरव मोरेचा आहे. टेन्शन लेले का नाही. मामी तुम्ही इथं कसं काय? कसं काय म्हणजे? माझा जावई बापू नगरसेवकासाठी उभा आणि मामी येणार नाही असं होईल का? अरे मी तुमची प्रचारक आहे. अख्खा देश पिंजून काढू. मामी आपल्याला देश पिंजून काढायची काहीच गरज नाही. फक्त फिल्टरपाडा पिंजून काढला ना बस झालं आपल्यासाठी. पण मामी थँक्यू सो मच. तुम्ही मला सपोर्ट करायला आलाय. जावई बापू तुम्ही माझे लाडके जावई बापू. नाही मी माझं ठरलेलं आहे. माझ्या तुम्ही एकदम प्रचारक बस डन सगळं करून लागतं. जोरदार तयारी जोरदार. कोण आला रे कोण आला? ओंक्या मामाचा वाघ आला. कोण आला रे कोण आला? ओंक्या मामाचा वाघ आला. ओंक्या मामाचा भाचा. सगळ्यांनी ओरडा कसा कसा. ओंक्या मामाचा भाचा. सगळ्यांनी मिळून नाचा. कोण आला रे कोण आला? ओंक्या मामाचा वाघ आला. मामा तू इथं कसा काय? इथं कसा काय म्हणजे? हा अरे माझा भाचा इलेक्शनला उभा राहिलाय. हा गौऱ्या हा मी तुझा प्रचार प्रमुख आहे. हा अरे पहाटे पहाटे जाऊन मी शपथ घेतली. गौऱ्याला जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी प्रधानाला सांगितलं नाहीतर नाव बदलून टाकीन. कोण आला रे कोण आला? ओंक्या मामाचा वाघ आला. ऐक ना तू गप्प जरा 2 मिनिटं. मी तू जा नंतर ये. का? मामीला प्रचार प्रमुख म्हणून मी निवडलंय. मामीला? गौऱ्या हा तुला मामी आहे? हा तुला मामी असेल तर एवढी वर्ष मी उशीच्या कुशीत कसा काय झोपतोय? अरे मामा मामी म्हणजे प्रियाची मामी. कुठं आहे? इथं आहे बाजूला. हे बघ बापरे. हे घे हळू आरामात. मामी आरामात. ऐक हा ही इथं काय करते? हा माझा सोड. तू इथं काय करतोय? मी तुझ्याशी वार्ता करत नाही. तू माझ्याशी वार्ता करू शकत नाहीस. मी तुझ्याशी वार्ता करत. इथं काय बोलू करते? पण नको. तू इथं काय करतोयस? हा? काय काय झालं? तो काय बोलतो? काय बोलतो म्हणजे? ओ ओ ओ म्हणजे काय? ओ ओ जाने जाना मिक्सर मध्ये लावीन साबुदाणा. अरे अरे हा
मामी मी सांगतो मी सांगतो मी ही इथं काय करते? मी तू सांगतो इथं काय करतोय ही इथं काय करते आणि तो लिंबू मिरची इथं काय करतोय बाबा काय करू आपण आपल्या प्रचाराच्या गाडीच्या पुढच्या चाकाला ती लिंबू मिरची लावू हा. म्हणजे कुठली विघ्नच येणार अरे नाही नको. ओ मामा ओ नीट बोला तुम्ही भावी नगरसेवकाच्या राईट हँडशी बोलताय अरे कोणाशी बोलतोय मामा मामा राईट हँडशी राईट हँड लेफ्ट हँड असताच तर लायकीन प्रमाणे वागवला असता इकडे इकडे तुला राईट हँडवर बसवून करंगळी आणि मरंगळीच्या मध्ये तुझी चाफेगळी चिरडतो इकडे अरे मामा अरे मामा ऐक ना, मामा बाबा. ऐक ना, ऐक ना त्यांना सांग हा. मी 5 मोजायच्या आत माझ्या समोर नाही सेवा आहे. 1 मला सांगतोय 2 हा 3 हा. मला राग येतो बघा हा, हा. 1 2 हा 3 हा 4 हा हा मामी मामी पाच बोल बघ नाही जात काय करशील थांब ना यार मामी मामी बघ हा काय हा बघ काय तू मला ओळखत नाहीस आज मला तुला ओळखायचाच आहे मामी पाच बोल नाही जात काय करशील हा? तुला महागात पडेल पडू द्या आज मी सगळ्या एवढ्या मोडीन दागिने विकीन मला बघायचाच आहे. काय करशील नाही जात हा नाही जात हा मी 5 म्हणणारच नाही ते टाळी. मी टेक्निकली जिंकलाय ए नाग्या आहे नाग्या भात्यात दम नसेल ना तर फुग्यात हवा भरायला जायचं नाही भात्या सकट फुटशील काय बोली हा? काय ठीक आहे बोली भातात दम नसेल तर कोणाच्या भाषेत दम नाही तुझ्यात दम नाही अरे घापणारे मामा कशाला काय पण बोलतो रे काय फालतू बोललो कळलं काय आम्हाला प्रचाराला जायचंय हा 1 मिनिट काय बोललास तू आम्हाला प्रचाराला जायचंय हा आम्हाला प्रचाराला जायचं आहे जायचंय म्हणजे तू हिच्याबरोबर जाणार आहेस हा हा म्हणजे मामा छोटा झाला अरे मामा तसा नाही रे ऐक मामी मोठी झाली मामी मोठीच आहे मी तुझ्याशी वार्ता करीत नाही तू माझ्याशी वार्ता करू तू शकत माझ्याकडे नाही. नको, तू- तुझी तर आई तू हात हात मारे नको, करायचा. तू हात नको. तू हात मारे करायचा नाही. आधी तुझ्या- अरे गपासा ना गपासा ना यार ऐका ना मामी गपला मामी ठीक आहे गपला मामा तुला ह्यांच्याबरोबर प्रचार करायचा ना अरे तसं हा हालू बोंडा आणि ती बुंदी ह्यांना घेऊन प्रचार करतो जा. जा तू कर ऐकलं रे. तुझ्यासाठी मी मेलो माझ्यासाठी तू मेला अरे ऐक ना नको ना चिडू मामा हा अरे ऐक ना इलेक्शन आहे सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे हा. हा मग अरे निवडणुका म्हटलं तर गब्बर आणि ठाकूर दोघे पण हात मिळवतात यार आपण ठाकूरला तर हात नव्हते ना मग गब्बरने काय मिळवलं हा? मामा मामा जरा बाजूला मी पाय पडतो ना ऐक ना मामा ए, हा इकडे मी नाही इकडे तुला सांगतो गब्बरनी काय मिळवला हा तुझ्या कानात सांगतोय ना ऐकून तर बघ रोज रोज येशील ये बघ 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 बारक्या पोराला ह्याला सांगा तोंडाला आवर घाल हा. नाही तर रुमाली रोटी सारखा असं गरा गरा फिरून कुठं उडवीन कळणार पण नाही काय बोलली अरे हा? ही काय बोलली ती बोलली रुमाली रोटी सारखं करा करा नाही पण बोलली काही हा ही काय बोलली ही स्क्रिप्ट घे हा. तुझे डायलॉग तूच वाच काय बोली काय बोली काय बोली हे काय बोली हे काय बोली नाही. कसं करणार? ठीक आहे बोलली ना ती सोड ना विषय झाला ना चालेल. हा? ऐका ना यार गप्प बसा ना अबे. ऐका ना जाऊ दे ना सोड ना शांत बस ना मामा चालेल. झालं सगळं मी तुझ्यासाठी फक्त गप्प बसतो. हा. मी तुझ्यासाठी हिचं ऐकून घेईन हा. आणि हिच्याबरोबर काम करेन बर, हा, काही ओके. उपकार नाही करत आहेस ऐक मामी मामी गप्प बसा ना मी जरा वेळ. गप्पच आहे. हा गप्प बसा शेवटी कसं हा. आहे इलेक्शन म्हटलं की एक्सपिरियन्स पाहिजे बरोबर. आणि माझ्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून तुला म्हणलं गप्प बस इलेक्शन मध्ये फक्त 2च विषय चालतात काय ना. पाणी आणि रस्ता आपल्याला कोणी बोरवेल खाण्याला सांगितलं तर हिला लात मारायला सांगायची अरे आणि कुणी रस्ता बांधायचं म्हटलं तर डांबर टाकायचा आणि हिला रोलर म्हणून फिरवायचा हे बघ आपण काम करू आता मी आणि अगदी एखादा खड्डा राहिला तर ही डांबरगुडी आहेच भरायला ओ मामा ओ तोंड सांभाळून बोला तुम्ही आ मी डांबर गोळी आहे. अरे तुला साबुदाणाच म्हणायचं होतं पण रस्त्याचा विषय म्हणून डांबरगुडी म्हटली जावय बापू मामाला सांगा तोंडाला आवर घाल नाही तर काय करशील नाही तर काके धरून दाबीन ना तुला हा. हे गप्पा बसा ना यार तुमचं काय चाललंय हा कशाला भांडताय अरे लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे मला मत दिलं पाहिजे ह्यासाठी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे का ते सांगा ना हाय हाय काय गाड आहे. आहे ना हाय सांग ते सांग तू इकडे. हा बरं, सांग आपल्याकडे हा बघ तू हा. फक्त लोकांना आश्वासन दे काय मी जर निवडून आलो तर कोकणातले अख्ख्या कोकणातले रस्ते बांधून टाकीन सांग. कोकणाचे कशाला नाही नाही जावय बापू तुम्ही आश्वासन द्या काय? की मी जर निवडून आलो हा. तर अख्ख्या कोळीवाड्यातले रस्ते एकदम चकाचक करून टाकी तुम्हा दोघांना कळतंय का काय? मी फिल्टर पाण्यातनं उभा आहे नगरसेवकासाठी मी इकडचे रस्ते कशाला बांधू मी माझ्याकडचे बांधीन ना काय झाला केला तर मग? हा? राजकारणात कसा माणसाने कसा असा मोकळा ढाकला असला पाहिजे नाही
आता गडकरी साहेब अरे नागपुरातून निवडून आले पण अख्ख्या देशातले रस्ते चकाचक केले काय बोलताव आणि काय चालताव तुमचा मेंदू काय सावजी खायला गेलाय अगं ते केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक खातं आहे मी फिल्टर पाडाचा जो पाईप आहे ना त्याच्या अलीकडे नगरसेवकाच्या पदासाठी उभा आहे पलीकडे पाईप फुटला तरी तर माझ्या एरियात येत नाही लागली सांगायला बऱ्या हा इकडे चांगला पण काय साहेबांकडे कुठली खाती आहेत रस्ते आणि वाहतूक खातं आहे मग साहेबांनी कोकणाकडे जरा लक्ष द्या म्हणजे रस्ते आहेत पण प्रवास अजून सुरू झालेला नाही आमचा फक्त एवढंच आहे मी काय म्हणतो आपल्याकडे पण एक अवजड उद्योग खाता आहे ना बसा गप नाही यार. आणि हा? मी बघतो पण खरं सांग तुला पटलं का काय नाही ते? अवजड उद्योग हा. खातं इतकं खातं का उपासमारीची कारण आणि परिणाम दोन्ही समोर दिसत आहेत तू घाबरला. काय बोलला हा? हा? काय बोलला काय नाही म्हणजे सोडून द्या ना. हे उपासमारीचं कारण आणि ह्यो उपासमारीचा परिणाम आहे बरं झालं स्वतःच उलगडून सांगितलं अरे नको ऐक हा बघ मी खूप अभ्यास केलाय हा मी खूप अभ्यास केल्यानंतर हा. तुझ्यासाठी एक प्रचार चिन्ह पण शोधलंय वा काय चिन्ह आहे आता मला सांग हा गौरव मोरे म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय उभं राहतं काय उभं राहतो डोळ्यासमोर तुझ्या काय राहिलं काहीच नाही हा अरे येड्या गौरव मोरे म्हटलं का डोळ्यासमोर लगेच येते ती भिजलेली गादी लोकांना कळू दे कालपर्यंत गादी भिजवणारा आज कुठपर्यंत आलाय भिजलेली गादी पासून सत्तेची गादी इथपर्यंतचा प्रवास मी तुझा सांगेन लोकांना तुला लोक निवडून देतील हा मला पाडायचं म्हणून तू आलायस का रे काय? असलं इलेक्शनचं चिन्ह असते कुठलं भिजलेली गादी मग काय झालं हा अरे लय फालतू आहे ते तू घाबरे हो, जावई बापू ह्याचा मरू दे हा ना यार, काय डोक्याने पडलाय तो माणूस ऐका माझ्याकडे एक चिन्ह आहे काय 2 संत्री हा? 2 संत्री 2 संत्री का आपण त्याच्या मागे मोठा अर्थ आहे नाही ना पण इलेक्शनला कधी असं चिन्हच नसतं ना 2 विमान 2 संत्री 2 पोपट असं काय अहो, नसतं अर्थ आहे त्याच्या मागे सांगते तर ऐकून घ्या काय अर्थ? म्हणजे जो माणूस चिन्हातल्या संत्र्याला एकटा पडू देत नाही तो जनतेला काय एकटा पडू देणार आहे का नाही आणि मस्त आहे. असं नका करू जरा थांबा आपण काय करूया नागपुरात ना ट्रकभर संत्री आणूया आणि वार्डात वाटून टाकूया हा म्हणजे वार्डातली माणसं संत्री खाऊन चोकून थुकतील हा? गौऱ्या हिच्यावर विश्वास ठेवू नको तू माझ्यावर विश्वास ठेव आपण वार्डातल्या सगळ्या लोकांना गाद्या वाटू भिजवा म्हणावं हा? अरे, काय? तू तोंडाला काय हाडबीड बावचाळलास काय रे अरे तुम्ही दोघं पागल झालेत का हे काय निवडणुकीचं चिन्ह आहे मग? मी कसा प्रचार करू हा नमस्कार जनता हो माझ्या समोरील 2 संत्रे दाबा आणि गाड्या भिजवा असा प्रचार करू मी अरे बोलताना पण किती घाण वाटतं यार तुम्ही हा गप्पा तुम्ही ह्या मारू दे तुम्ही काय अजिबात काय बोलला का ते जाऊ दे हे हा मुद्दाच बाजूला ठेवा जाऊ. मुद्दा सोडून द्या मी तुमच्यासाठी स्टार प्रचारक आणलाय कोण नागपूरचे सेलिब्रिटी आहेत ते होय काय? होय. हा. राजेश चिटणीस साहेब होय. व राजेश सर हाव तरी कुठं यावा बाहेर हॅलो हॅलो जाव. नमस्कार नमस्कार या, या, नमस्कार या. कापूरकर नमस्कार यावा, यावा. राम 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 हो नमस्कार सर नमस्कार. नमस्कार हा हा हे नागपूरची शान आहेत अहो, तुम्ही ते गाणं गावा गाणं तयार केलेलं म्हणते हा, हा, हा. फार तयार केले हा हा अहो हो बाई अहो हो आबा अहो हो बाई अहो हो बाबा गौऱ्या उभा राहिला संत्रे त्याचे दाबा हे काय आणलंय तुम्ही हा? वाव. काय कसलंय असं बोलू नका नागपूरच्या बाहेर जायचंय ना तुम्हाला घोषणा कसल्या आणल्यात असं विचारलं मी तुम्हाला अहो ये नागपूरची शान आहे झाडेपट्टी रंगभूमीचे सुपरस्टार राजेश चिटणीस साहेब आहे होय काय? नमस्कार, नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार तुम्ही साहेब बघा दादा म्हणू नका नाना म्हणू नका सगळ्यांची मिमिक्री करतात हो. होय. आपण काय करूया यांच्या आवाजात ना आपण ना शुभेच्छा रेकॉर्ड करूया आणि वार्डात ऐकूया होय काय? म्हणजे कसं अख्खा बॉलिवूड आपल्या मागे असं वाटेल ना होय काय? हा हा. राजेश साहेब हा. झलक दाखवा अरे बेटे अरे बेटे तू कह रही है तो बोलता हूँ मैं ये देखो छन पकैया छन पकैया छन पकैया छन अरे रेलगाड़ी
अरे झुक 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 रेलगाड़ी। अरे गौरव मोरे के 2 संतरे दबा के उसे जल्दी से विजय बनाओ। विजय बनाएंगे हम लोग। एकदम भारी एकदम भारी हा खामोश। खामोश जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं। बटन दबाने के बाद जो विजय उम्मीदवार होता है उसी को गौरव मोरे कहते हैं। समझ गए चपड़गंजू? मामा नो नो नाही नो 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 इंग्लिश नाही चपरगंज म्हणजे चपरगंज म्हणजे काय? जाऊ दे मामा कसं विचारतोय नाही हा कोण आहे? हा? हा कोण आहे? अरे हे आता शत्रुघ्न सिन्हा कोण शत्रुघ्न सिन्हा? अरे ऍक्टर मला माहित नाही, मी चित्रपट बघित नाही. बघत नाही बघितलं मी. मामाकडे लक्ष देऊ नका ते काय लग्न झालं नाही ना जरा ते जरा पागल झालंय अरे म्हणजे काय बोलताय? लग्न झालं नाही म्हणजे? हे आपलाय, हे आपलाय. अच्छा, याला ओळखलं का तुम्ही? हे म्हणजे काय? अरे बरोबर आहे, म्हणजे मराठी सिनेमे पाहतो हा. अरे तिच्या आईला तुम्ही इकडे तिकडे का पाहता? सिनेमे पहा आणि गौरव मोरेचे 2 संत्रे दाबा आणि त्याला विजयी करा. तिच्या आईला समजलं याला लोक. नाही बाकी सगळं ठीक आहे पण 1 नंबर आहे. एक नंबर आहे ना? आवडलंय मला मामीची आयडिया आवडली मामी 1 नंबर आहे हा. अजून एक आहे का? आहे हा. म्हणजे नवीनच आहे हा. आता लेटेस्ट आहे. बोला बोला. काहीतरी आहे. हे ओळखायला 22 वर्ष जातील. अरे हास्य जत्रेचे समीर चौगुले. अरे हा अरे, हे पण भारी आहे हे पण भारी आहे. आवडलं हे पण आवडलं साहेब तुम्ही सांगा अजून आपण काय केलं पाहिजे. नाही म्हणजे बघा हा. जर आपल्याला जिंकायचं आहे हा. तर मला असं वाटतं मतदार आहेत ना त्यांच्या काळजात आपण हात घातला पाहिजे. घाला. नाही घाला. इलेक्शनच्या आधी मतदाराच्या काळजात हात घाला हा. आणि इलेक्शन झाल्यावर त्याच्या उरावर बसा. इलेक्शन झाल्यावर त्याच्या उरावर बसा. अरे काही आयडिया सांगतोय. अरे नको तू ऐक बघ माझ्याकडे सगळं आहे ह्यांना पुरून उरेन मी. माझ्याकडे घोषणा पण 101 आहे. ताई माई आका विचार करा पक्का. ओंक्या मामा लुक्का काय बोलली? काय बोलले म्हणजे काय नाही लुक्का बोलली. बोलले काय नाही बोलली लुक्का बोलली. मामी काय नाही बोलली बाबा काय नाही नादाला लागू नको. आपका ध्यान किधर है? निवड्या उमेदवार तो इधरच है. हे वापस निवडून आने वाला उमेदवार भी इधरच है. अरे 15 मिनिटापूर्वी हे दोघं माझ्यासोबत होते. मी त्यांना पैसे दिले वडापाव आणायला 15 मिनिटात पार्टी बदलली. यांनी बिर्याणी दिली आम्हाला. अरे काय चाललंय तुमचं वडापाव आणि बिर्याणी ह्याच्यावर तुम्ही नेता निवडताय काय बोलणार यार. एक मिनिट हे कोण आहेत? हे आत्ताचे नगरसेवक आहेत आमचे. मीच ह्यांच्या विरुद्ध उभा आहे. अच्छा अच्छा हा. म्हणजे नगरसेवक आहे हा. म्हणजे कामाचा व्यक्ती काय? आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. एको नाही बसरा. ए ओय, नीट बोलायचं. ते आमचे सेलिब्रिटी आहेत माझे स्टार प्रचारक आहेत. इंडियातल्या सगळ्या ऍक्टरचे आवाज काढतात. ओय आता नगरसेवकाच्या पुढे माझी नगरसेवक लिहायला तयार राहा. आपका ध्यान किधर है? निवड्या हुए उमेदवार तो इधर है. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? अरे निवड्या उमेदवार किधर है? निवड्या उमेदवार तो इधर है. ओ मामी हे पण फिरले. अरे या टिंग्याने माझा सेलिब्रिटी फाडला. हा. हे काय फोडाफोडी राजकारणाचं काम आहे आणि जोडाजोडी समाजकारण आहे. पण मी समाजकारण करतच नाही. म्हणजे नाहीच करत. म्हणजे नाही हायच करत. हा काय? जरा थांब तुला दाखवते. हा. दत्तू तू आता निवडणुकीसाठी उभा राहा. नाही ह्याचा डिपॉझिट जप्त झाला ना तर बघ. 1 मिनिट. बापरे मला काय बोलायचं नाही. हा मग बस मला फक्त ह्याच्याकडे बघायचं आहे. काय नाही, 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 बरं, ऐकून घे, बर बरं. बर 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 हा काय करील? हा? ह्याचा डिपॉझिट जप्त करील. हा. अरे निसर्गानं तुला जन्म देताना तुझं डिपॉझिट जप्त केलं, तू ह्याचं डिपॉझिट जप्त करशील? नाही रे तू गप्प ना रे मामा
तर हा त्याचा विरोधक असेल तर कदम साहेब तुमच्या बाजून मी उभा राहतो अरे, ए बाबा काय बोलतो तू अरे तुका ह्याला ह्या वेलचीला कसा ठेचतो बघ अरुण साहेब मी तुमच्या बरोबर आहे माझा तुम्हाला उघड पाठिंबा आहे आपका ध्यान किधर है निवड्या हुए उमेदवार तू अरे मामा तू आज पहाटे पहाटे जाऊन शपथ घेतली ना की मी माझ्या भाच्याला जिंकवीन म्हणून गौऱ्या हा तुला प्रेमाचा सल्ला देतो काय पहाटेच्या शब्दावर विश्वास ठेवू नको दरवेळी काकाच गेम करतो असं नाही आहे मामा पण करू शकतो कदम साहेब जिंदाबाद अरे कदम जा सगळे नाही ना मला जरा गडकरी साहेबांसोबत थोडं बोलायचं आहे अच्छा गडकरी साहेबांसोबत होय, होय. नाही तर काय मी नागपूरचा आहे त्यांचे माझे चांगले संबंध आहे मी ओळखतो त्यांना तर मी येऊ का सोबत जाय बेटा तू इथून आता तुला इतका मारीन ना संत्र्यात तो सुचतेलच गादी कधी भिजल कळणार पण नाही निघ तू पटकन निघ येऊन येऊन येणार कोण अरुण कदम अजून कोण येऊन येऊन येणार कोण अरुण कदम अजून कोण साहेब आता तुम्हीच सांगा मी कसं जिंकून येऊ कारण सध्या जिंकण्याचे सगळे फॉर्म्युले तुमच्याकडेच आहेत